नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहूया जय जय स्वामी समर्थ. सरकार म्हणतात, चंदराने आत्तापर्यंत तुमचा हर एक अपराध आम्ही नजरअंदाज केला, पण आता नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मुकुट परत करा. सरकार देवयानीला हाक मारतात आणि म्हणतात, त्यांच्याकडून आत्ताच्या आत्ता मुकुट परत घ्या. देवयानी म्हणते, सरकार तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही हे मुकुट आमच्याकडे ठेवतोय, पण सरकार ह्याचा खरा मानकरी चंदराणीच आहे. चंदराणी मनात म्हणते, माऊली हा मुकुट गेल्याचं दुःख नाही आहे मला, तो तुमच्या कृपेने मला मिळाला होता हे जाणीव आहे. ते मी राखू शकले नाही, मला क्षमा करा, मी नाही सांभाळू शकले हो. इकडे स्वामी म्हणतात, काय रे एकनाथा, तुला आमच्यावर विश्वास नाही आहे का? आम्ही प्रत्येकाकडे असतो म्हणून तुला दाखवायलाच हवा का? स्वामी गोट्या घेऊन येतात आणि ते जमिनीवर टाकतात. स्वामी म्हणतात, ही गोटी कुठे कुठे पडली आहे तिथे तिथे आमचं लक्ष आहे आणि आम्ही तिथे आहोत. तिथे प्रत्येक भक्ताचं आम्ही निवारण करतो. पुढे आपण पाहतो चंदराणी रडत असते. स्वामी चंदराणीजवळ येतात आणि म्हणतात, असं रडत बसू नकोस, आम्ही तुला कल्पना दिली होती आधीच, तू बेसावध राहिलीस. आता यामागे काय कारण आहे ओळख आणि सक्षम राहायला हवा. प्रत्येक वेळी आम्ही तुझ्या मदतीला येणार नाही. आम्ही आमच्या भक्तांना स्वावलंबी बनवतो. भोळेपणा आणि मूर्खपणा यात एक पुसटशी रेष आहे आणि तुला भोळेपणा मूर्खपणाकडे जात असेल तर आम्ही तुला मदत करणार नाही. ज्या दारातून मूर्खपणा आला आत आणि शहारपण गेला बाहेर, ते दार आता तोडून टाक. आम्ही माणसांना बुद्धी दिली आहे, तिचा वापर करा. एवढे बोलून स्वामी तिथून निघून जातात. पुढे आपण पाहतो नंदराम स्वामींना भेटायला जात असतो. मध्येच एक माणूस भेटतो आणि म्हणतो, काल रात्री आमच्या आचार्यांना म्हणजे ज्ञानपंडित, वेदपंडित, सगळे पंडित असणारे आमचे रामाचार्य ह्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मल्लिकार्जुनाने त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांनी सांगितलं, आता भंडाऱ्याची सगळी जबाबदारी तुझी आणि तुला नंदराम नावाचे गृहस्थ भेटतील. तुला दरमहा 10 रुपये देतील. फक्त ते 10 रुपये गोरगरिबांच्या अन्नदानासाठी वापरायचे. म्हणतात, महाशय माफ करा, मंदिरात जायला उशीर होतोय, येतो मी. ते पुढे जातात आणि रामाचार्यांना भेटतात. रामाचार्य म्हणतो, अहो काय सांगू तुम्हाला, मला मल्लिकार्जुन साक्षात दृष्टांत दिला आणि म्हणाले, तुला आता भंडाऱ्याची जबाबदारी पडणार आहे. तर आता कोण टाकणार ती जबाबदारी? कोण मिळेल अशी व्यक्ती कळण्याचं झाले असे तो म्हणतो. आम्ही मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन येतो, मग बोलूया आपण. नंदराम भगवानास विचारतात, काही कळत नाही आहे, तू त्या रामाचार्याला असे खरंच सांगितलं आहेस का? मला कसे कळणार? मनोभावी मी तुझी भक्ती केली. आता तू मला काय ते सांग, तूच मार्ग दाखव मला. स्वामी म्हणतात, नंदरामा, आणि काय कसला प्रश्न विचारतोयस? तुला खऱ्या खोट्याची पारख नाही का? काय योग्य आणि काय अयोग्य तुला ठरवता येत नाही का? नंदराम म्हणतो, मला वाटतंय ते पैसे रामाचार्यांच्या हाती पडू देऊ नयेत. रामाचार्य म्हणतो, काय बोलताय तुम्ही? अहो याचं काय ऐकालाय तुम्ही? नंदराम म्हणतो, अहो मी कोणाचं ऐकून बोलत नाही आहे, हा माझ्या मनाचा कौल आहे. रामाचार्य म्हणतो, अहो म्हणजे मला स्वप्न पडलेलं खोटं आणि हा बोवा खरा. अहो हा कोण ठरवणार खरं खोटं काय ते? स्वामी म्हणतात, आम्ही कोण? नंदरामा, तुला आमच्यावर विश्वास आहे ना रे? नंदरामा, आता तूच ठरव, तुला याचं खरं वाटतंय की आमचं? नंदरामांना स्वामी साक्षात मल्लिकार्जुनांचे दर्शन देतात. आता नंदराम रामाचार्यांना म्हणतो, मला मल्लिकार्जुनांनी सांगितलंय तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. रामाचार्य म्हणतो, हे कधी झालं? कुणी सांगितलं? कसं सांगितलं? नंदराम म्हणतात, तुम्ही या आता. मला वाटतं तुम्हाला याचे काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. पुढे आपण पाहतो स्वामी एकनाथाला छडी आणायला सांगतात. सुंदरा खूप घाबरते, कारण तिने पैसे घेतलेले असते. तिला वाटतं आज शिक्षा मिळणार, पण स्वामी ती छडी टाकून तिथून निघून जातात. तेथील सेवेकर म्हणतात, पण स्वामींनी उचललेली छडी नेमकी कोणासाठी असेल? पुढे आपण पाहतो बाहेरून एक व्यक्ती अक्कलकोटमध्ये आलेला असतो. तो म्हणतो, अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थांची भेट. अहो त्यांनाच तर भेटाय आलोय आम्ही. स्वामी फार दयाळू आहेत आणि भक्तवत्सल आहेत असं ऐकलंय मी. नाम स्वामींचे हृदय धरा, खळखळ वाहू दे आनंदाचा झरा. घ्यावे स्वामींचे नाव अखंड ओठी. स्वामींची कधी भेट होते वाट पाहतोय मी. तिथे स्वामी येतात.
तो व्यक्ती स्वामींचे पाया पडत असतो तेवढ्यात स्वामी त्याला छडीने पाठीत मारतात आणि छडीने खूप मारतात. तो तिथून पळून जातो. इथे आजचा भाग संपतो. थँक्यू फ्रेंड्स.